देशातील सर्वाधिक स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोर येथे इचलकरंजी महापालिकेच्या परिवहन सभापती अरुणा प्रमोद बचाटे यांनी आज परिवहन विभागाला भेट देत ई बस व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। या भेटीत त्यांनी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विविध पैलू जवळून जाणून घेतले। इंदोरमधील विजयनगर येथील ई बस डेपोला भेट देताना बचाटे यांनी तेथील अत्याधुनिक सुविधा आणि व्यवस्थापनाची पाहणी केली। डेपोमध्ये उभारण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनची कार्यपद्धती, ई बस पार्किंगची व्यवस्था तसेच बस गॅरेज विभागातील देखभाल प्रणाली याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला। त्याचसोबत सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बसची नियमित देखभाल आणि दुरुस्ती कशा पद्धतीने केली जाते याची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली। ई बसच्या कार्यक्षमतेसाठी वापरल्या जाणाऱ्या GPS सिस्टीम सेंटरलाही त्यांनी भेट दिली। या केंद्रातून बसचे ट्रॅकिंग, वेळापत्रक नियंत्रण आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे नियोजन कसे केले जाते याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने इंदोर महापालिकेने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले। या भेटीद्वारे इचलकरंजी शहरातील भविष्यात ई बस सारख्या पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। इंदोरच्या धर्तीवर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचा निश्चित उपयोग होणार असल्याचेही बचाटे यांनी सांगितले। नमस्कार, मी परिवहन सभापती इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी सौ अरुणा प्रमोद बचाटे। भारत देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाणारे इंदोर शहर या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन व परिवहन संदर्भात अभ्यास दौरा करण्यासाठी येथे आलो आहोत। सकाळी आम्ही विजयनगर येथील सिटी बस पॉइंट चार्जिंग स्टेशन ई बस डेपो येथे भेट दिली। तेथील आम्ही सुसज्ज अशी ई बसची पाहणी केली। त्यानंतर आम्ही ई बस कंट्रोल युनिट येथे भेट देण्यासाठी आलो आहोत। येथील ही सुसज्ज अशी GPS कम्प्युटर सिस्टीम जी आता तुम्ही माझ्या मागे पाहत आहात अशीच अद्ययावत ई बस सुविधा आपण आपल्या इचलकरंजी शहरामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।